अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। अशांतता निर्माण केली कुणी? बीड मधली जाळपोळ असेल किंवा मातेरेमध्ये आम्ही भगवानगडावर दर्शनाला जात असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरच्या ताफ्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला कुणी? त्यामुळे एका बाजूला दंगल निर्माण करायची, एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तुम्हीच शांतता रॅली काढणार, याला काय म्हणावं? त्याचं खरं तर जरांगेंनीच उत्तर द्यायला हवं। कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे। पोलीस प्रशासन किंवा गुन्हे अन्वेषण विभाग याच्यावरती चांगल्या पद्धतीचं उत्तर देऊ शकतात आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची आंदोलनं ज्या दिवसापासून सुरू झाली तेव्हापासून त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे की भुजबळांना बदनाम करणं, भुजबळांवरती बेछूट आरोप करणं, भुजबळ हे कसे खलनायक आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनीच केलेलं आहे निर्माण। त्यामुळे ते त्यांचं आंदोलन संपेपर्यंत भुजबळांवरती ते टीका करतच राहतील। त्यामध्ये वेगळं असं काही वाटायची काय आवश्यकता? तुम्ही उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 वाजता बैठक होत आहे आणि आम्ही या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये आम्ही संवाद दौरा घेऊन जाणार आहोत। ओबीसी मध्ये संवाद साधणार आहोत। आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधल्या बांधवांना आम्ही आव्हान करणार आहोत आणि परिस्थिती काय आहे, ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आणि ओबीसी मधल्या आणि विशेष करून विजयंती विभागातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना आपण ओबीसी अंतर्गत येतो। आपण भटक्या विमुक्ताचा महाराष्ट्रापुरता जरी वेगळा प्रवर्ग असला तरी आपण 27% आणि 2% एसबीसीचं आरक्षण या सगळे मिळून 29% रिझर्वेशन आपल्याला वाचवायचं आहे। आपल्याला एकत्र यायचं आहे आणि आपल्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण जर इथलं लोकनियुक्त सरकार, मुख्यमंत्री महोदय, इथले आमदार खासदार, इथल्या विधानसभेमधले विधान परिषदेमधले सदस्य जर आपल्या हक्क अधिकारांचं संरक्षण करणार नसतील, आपल्या या प्रश्नावर बोलणार नसतील आणि फक्त जरांगे पाटलांच्याच मागण्यांना रेड कार्पेट घालणार असतील, पत्र देणार असतील तर तुम्ही आम्ही जागं झालं पाहिजे आणि या महाराष्ट्राचा 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची लढाई या महाराष्ट्रात उभी केली पाहिजे ही आमची भावना आहे। ओबीसी एकत्र येतोय। तुम्ही अंबड तालुक्यातल्या जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री गावामध्ये तुम्ही ते पाहिलेलं आहे, महाराष्ट्राला दाखवलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील कुणाचे आमदार पडणार आहेत आणि त्याचा ओबीसीला काय परिणाम होणार आहे? आहेत कोण आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री? त्यामुळे जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा आहेत। आरक्षण मानणारे, संविधान माहिती असणारे, या महाराष्ट्रामधल्या 60% ओबीसींचे हक्क अधिकार ज्यांना माहिती आहेत, ज्यांना संविधानामधली तरतूद माहिती आहे, आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं याचा अभ्यास करणारी जर नवीन टीम